महाराष्ट्रातल्या नाशिकजवळच्या एका शांत गावात सगळं नेहमीसारखंच चाललं होतं. त्या गावात 50 वर्षांची सुनीता देशमुख राहत होती. तिचं आयुष्य खूप साधं होतं. घर, कुटुंब आणि काम रोजप्रमाणे ती सकाळी उठली, घरची कामं आटोपली आणि सकाळी 8:30च्या सुमारास ती ज्या डॉक्टरच्या दवाखान्यात साफसफाईचं काम करायची तिकडे निघाली. ती नेहमीच इतर लोक येण्याआधी तिथे पोहोचायची, शांतपणे आपलं काम सुरू करायची आणि दुपारी 3 पर्यंत घरी परतायची. पण त्या दिवशी 3 वाजले, 4 वाजले, 5 वाजले, तरीही सुनीता घरी आलीच नाही. घरच्यांनी फोन केला, पण मोबाईल लागत नव्हता. सुरुवातीला वाटलं कदाचित काही काम अडकलं असेल, पण वेळ जसजसा गेला तसतशी काळजी वाढत गेली. तिचा नवरा आणि भाऊ घाबरलेल्या अवस्थेत थेट त्या दवाखान्यात गेले. तिथे विचारलं, पण उत्तर मिळालं, ती तर काम संपवून खूप आधी निघून गेली. हे ऐकून त्यांचं मन अजूनच अस्वस्थ झालं. रात्रीपर्यंत वाट पाहिली, पण काहीच पत्ता नव्हता. दुसऱ्या दिवशी ते पोलीस ठाण्यात गेले आणि हरवल्याची तक्रार दिली. पोलिसांनी शोध सुरू केला, पण काहीच धागा सापडत नव्हता. काही दिवसांनी गावापासून थोडं दूर एका खाडीत एक माणूस आंघोळीसाठी गेला होता. त्याला पाण्यात काहीतरी वेगळं तरंगताना दिसलं. सुरुवातीला त्याला वाटलं कदाचित एखादं प्राण्याचं शव असेल, पण तो जवळ गेला आणि त्याला दिसलं ते एक मोठं पोतं होतं. थोड्या कुतूहलाने त्याने ते उघडलं आणि पुढच्याच क्षणी तो पूर्णपणे हादरला. त्या पोत्यात एका महिलेचा मृतदेह होता, हात पाय बांधलेले, शरीर सुजलेलं. तो घाबरून तिथून बाहेर आला, गावकऱ्यांना सांगितलं आणि लगेच पोलिसांना कळवलं गेलं. पोलीस आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी पोहोचले. मृतदेह बाहेर काढला गेला आणि तपास सुरू झाला. वय अंदाजे 40 ते 50, चेहऱ्यावर आणि मानेवर जखमा. हे स्पष्ट होतं की हा खून होता. थोड्याच वेळात ओळख पटली, ती सुनीता देशमुख होती. तिचा नवरा तिथेच कोसळला. हे कोण केलं असं म्हणत तो रडू लागला. मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी पाठवण्यात आला. अहवाल आल्यानंतर पोलीसही हादरले. शरीरावर अनेक ठिकाणी गंभीर मारहाणीच्या खुणा होत्या, बरगड्या मोडलेल्या, डोक्यावर वार, चेहऱ्यावर इजा. पण मृत्यूचं खरं कारण होतं गळा आणि नाक दाबल्यामुळे श्वास रोखला जाणं. त्यासोबतच तिच्यावर अत्यंत अमानवी वागणूक करण्यात आली होती आणि गुन्हा लपवण्यासाठी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्नही झाला होता. जखमांच्या स्वरूपावरून हा गुन्हा एकट्याने केलेला नव्हता, 2 कदाचित अधिक लोकांनी मिळून केला होता. पोलिसांनी तपासाची दिशा बदलली आणि ती शेवटची जिथे दिसली त्या दवाखान्याकडे लक्ष दिलं. तिथे चौकशी करताना 2 नावं समोर आली, सचिन पाटील आणि इरफान शेख. त्यावेळी दोघेही तिथेच होते. कॉल रेकॉर्ड्स तपासले गेले, मोबाईल लोकेशन तपासलं गेलं आणि साक्षीदारांनीही त्यांना त्यावेळेस तिथे पाहिल्याचं सांगितलं. हळूहळू सगळे पुरावे एकत्र येऊ लागले. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं. सुरुवातीला त्यांनी काहीच माहिती नसल्याचं सांगितलं, पण पुरावे समोर ठेवताच त्यांची उत्तरं बदलू लागली आणि शेवटी ते तुटले. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्या दिवशी सुनीता दवाखान्यात एकटी असताना वाद झाला, परिस्थिती हाताबाहेर गेली आणि त्यांनी तिच्यावर हल्ला केला. नंतर गुन्हा लपवण्यासाठी मृतदेह पोत्यात भरून खाडीत टाकला आणि वेगवेगळ्या ठिकाणी तिच्या वस्तू फेकून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. पण कॉल रेकॉर्ड्स, लोकेशन आणि सापडलेले पुरावे सगळं हळूहळू उघड करत गेले. शेवटी जे काही त्यांनी लपवण्याचा प्रयत्न केला तेच त्यांच्याविरोधात सर्वात मोठा पुरावा ठरलं.